निष्ठिवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, कुलवंत, गुणवंत की ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते निश्चयाचे महामेरू छत्रपती शिवाजीराजे भोसले. 1902 ला ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली होती त्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या व्यथा आणि त्या व्यथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टाकणारे थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि दलित उद्धारक, महाप्रज्ञावंत, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, दैदिप्यमान, कायदे पंडित, महामानव, महापुरुष, युगपुरुष या स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, इतिहास तज्ञ, अर्थतज्ञ, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर. माता जिजाई, भीमाई, रमाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झिलकारी राणी माता यशोधरा, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे या तमाम क्रांतिवीरांच्या क्रांतिकारी विचारांना सुरुवातीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी बुद्ध भीमगीतांची चळवळ खेड्यापासून तर शहरापर्यंत असं पोटतिडकीनं पोहोचवण्याचं महान कार्य केलं ते तमाम शाहिरांच्या, गायकांच्या, कवींच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या चरणी पुढे पुढे प्रणाम करतो. आणि ज्यांच्या आवाजाच्या समोर भारताची गायन कोकिळा लता मंगेशकर हिचा सुद्धा आवाज फिका पडतो असे जगविख्यात कवाल आदरणीय स्वर सम्राट दिवंगत कालकथित प्रल्हाददादा शिंदे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. आणि ती साजरी करत असताना गीत गाण्याच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन झालं पाहिजे, खास करून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. त्यासाठी मला या ठिकाणी बोलून मला माझ्या समाजाची सेवा करण्याची सुसंधी माझं कामराज मिळून दिली त्याबद्दल धम्मक्रांती प्रज्ञा पर्व 2025 यांचा मी फार फार आभारी आहे, ऋणी आहे. सर्व कार्यकर्त्यांचे नाव घेऊ शकत नाही, फार वेळ झालेला आहे. जास्त काही न बोलता आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आमदार झाल्यासारखं वाटतं या गाण्याचा मी गायक आहे. पण तरी सुद्धा माझा एक वेगळा परिचय आहे. मी दिसतो असा पण माझा एक वेगळा परिचय आहे की डोक्यात राग आहे, माझ्या डोक्यात राग आहे, माझ्या डोळ्यात राग आहे. अरे नडतोस कोणाला भावा, मी गांधीचा मागण नाही, बाबासाहेबांचा भाग आहे, बाबासाहेबांचा भाग आहे. आणि शिरस्त्या रीतीप्रमाणे माझ्या कार्यक्रमात माझं पहिले गाणं आणि जे बी गाणे गाणार आहे ते मी स्वतः लिहिलेले, स्वतः संगीतबद्ध केलेले आणि स्वतः माझ्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालेले गाणे मी ऐकवणार आहे की जे तुम्ही फक्त युट्यूबवर ऐकले, लाईव्ह कधीच ऐकलेलं नाही. तेच गाणे मी सादर करणार आहे. तर लक्ष द्या. 1 2 3 4 Thank you.
तुमचा साऊंड फार सुंदर आहे, फक्त आम्हाला कोऑपरेट करा व्यवस्थित. तुम्ही आहे तर आमची इज्जत आहे. फार सुंदर साऊंड आहे तुमचा. एकदा साऊंडवाले दादांसाठी जोरात टाळ्या वाजवा. ते रुसले तर मग आमचं काही खरं नाही. थोडासा बँजो, थोडासा बँजो, थोडासा बँजो. थोडा बँजो, थोडा. भैरवी भैरवी चला बँजो वाढवा. बँजो धारी तर भीम दुधारी होता आणि एकटाच भीम माझा लाखाला भारी होता. साऱ्याच्या पुढाऱ्यांना, अरे साऱ्याच्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता. अरे हा बापाचाही बाप होता. भीमराव माझा बापाचा बाप होता. योगे अजी अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीदी थी और सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी. जी हाँ, सत्य बात है, सत्य घटना और सत्य बोल रहा हूँ. अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी. सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी. पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी. गोली चलाकर नाथू ने लालच खरीद ली थी, तो गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी. लेकिन ये कलम चलाकर विद्वान झाला उपाशी राहून कोरड्या बाबावर. विद्वान झाला उपाशी राहून कोरड्या बाबावर. पण या भारत देशाचा सातबार माझ्या भीमाच्या नावावर. काय तर मग आंबेडकर 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 फॅशन है. अबे आंबेडकर आंबेडकर फॅशन नहीं, तेरे घर का राशन है. कोण बोललो होतं आठवतं का? मग बोंबला जरा हात वर करा. हा माहिती ना कोण बोललो होतं? काय तर म्हणे आंबेडकर 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 ये फैशन है. अबे आंबेडकर आंबेडकर फैशन नहीं, इस भारत के सब नागरिकों का घर का राशन है. हाँ आंबेडकर फैशन लगता है तुझको? अगर इतनी बार भगवान का नाम लेते तो स्वर्ग प्राप्त हो जाता. बर बर ठीक है ठीक है. छान छान. त्या देवा जाऊ दे, मला तोंडलं फाटकळे हो.
मी लय गाणं बोलतो तो क्या फोकट में जय भीम वालों से उलझता क्या है अरे फोकट में जय भीम वालों से उलझता क्या है दिमाग गोड़ेगा हो जाएगा वक्त का भरोसा क्या है रोज गोलमेज से लेकर संसद भवन तक गोलमेज से लेकर संसद भवन तक अमित शाह तेरे पुरखों ने देखा मेरे बाप का रुतबा क्या है चल पुढची उद्या कार्यक्रम आहे परत सगळा पेमेंट ह्याच्यातच जाईल सारखा भीमान माझ्या कायदा लिहिल्याचा नसता आणि तुझा माझाच नाही रे तो भीमजीने हमें बलवान माना डाला अरे एका हाताने घटना लिहिली आणि एका हातानं मनुवाद्याची मनुस्मृती जाळली मग आमच्या बापाने रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली एक दिवसही वाया जाऊ दिला नाही साहेब आणि 1 रुपया घेतली नाही फुकट दिली रे घटना बाबासाहेबांच्या पुण्याईनं एक चायवाला या देशाचा पंतप्रधान झाला आणि एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ही बाबासाहेबांची पुण्याई नाही तर कोण विचारत होत तुम्हाला आणि अजून म्हणता आंबेडकर फॅशन आहे अरे शब्द शब्द भिंजी का ऊर्जा है अरे शब्द शब्द ऊर्जा अरे हर शब्द शब्द मेरे भीम का ऊर्जा है और हर इंसान पर मेरे भीम का दर्जा है इस वतन को स्वर्ग से कम नहीं बनाया मनमोहना अरे इसीलिए तो भगवान से भी ऊंचा दर्जा है मेरे भीम का मनुवाद्याला पाजलं पाणी पेनाच्या घावावर लय खतरनाक होता बाबासाहेबाचा लय बेकार होता या इंडियामध्ये या भारतामध्ये कुणाच्या हातात गदा कुणाच्या हातात काय काय बापाच्या हातात पेन होता लय बेकार होता तो कसा होता अरे अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा काय ताई लय चिकनी होती अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा पण तिच्यावर ही नजर श्री कृष्णाची होती सती पतिव्रता होती म्हणे त्या रामाची सीता पण तिच्यावर ही नजर रावणाची होती अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा पण तिच्यावर ही नजर कृष्णाची होती सती पतिव्रता होती म्हणे त्या रामाची सीता पण तिच्यावर ही नजर रावणाची होती पण या जगातल्या सगळ्याच सुंदरतेला लाज वाटेल एवढी सुंदर माझ्या भीमाची लेखणी होती साऱ्या जगाची नजर हिच्यावर होती या भारत देशाचा सत्कार माझ्या भीमाच्या
फुकाट दिलं फुकाट. भारत स्वतंत्र झाला पण या भारताची घटना कोण लिहिली? सारं हिंदू मोठं पुढं होतं. भारतातल्या सगळ्याच दिग्गज लोकांमध्ये या देशाची घटना कोण लिहिली? मग बापू आले. बापू म्हटले बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही. पण माझं काय म्हणणं आहे, अरे संविधान कौन लिखेगा देश का, संविधान कौन लिखेगा देश का, चिंतित गांधी दिन रात थे. दे किसी ने जिम्मेदारी जबकि बैरिस्टर खुदा आप थे. संविधान कौन लिखेगा देश का, चिंतित गांधी दिन रात थे. दे किसी ने जिम्मेदारी जबकि बैरिस्टर खुदा आप थे. अरे भले ही गांधी जी भीमराव से थे उम्र में बड़े मगर, लेकिन बुद्धि के क्षमता में मेरे भीम जी, अरे वो गांधी के भी बाप थे, वो गांधी के भी बाप थे. संविधान देशाला फोकाट माऊली कथा. 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात बाबासाहेबांना या देशाचं भवितव्य लिहिलं रे. पण तरी सुद्धा काही जातीवादी बांडगुळ बाबासाहेबांची घटना बदलण्याची भाषा करतात. हरामखोरांनो, आमच्या नादी लागू नका रे. आम्ही बकरं कोंबडं खाणारी माणसं नाही. पन्नन में भीम, मेरे मन में भीम, मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम, मेरे धन में भीम, मेरे मन में भीम, मेरे सांसों में भीम, मेरे ख्यालों में भीम. अरे मर भी जाऊंगा किसी रोज गाते गाते तो मेरे कफन भी लिख देना जय भीम जय भीम जय भीम. या भारत देशाचा सातबारा, या भारत देशाचा सातबारा माझ्या भीमाच्या नावावर. या भारत देशाचा सातबारा माझ्या भीमाच्या नावावर. हॅलो आवाज, हॅलो हॅलो म्हणतो तुमचे सगळे मिलिंद जाधव साहेब आहेत ना. एकदा आमच्या अध्यक्षांसाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. मिलिंद जाधव साहेब, मी का टाळ्या वाजवायला लावले माहिती का? ते अध्यक्ष म्हणून आहेत बरं का. त्यांचा पोरगा IPS म्हणून असा बाप अशा पोराला जन्म देतो म्हणून त्या बापासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि असे पोरं पैदा करा, काय बी करू नका. या भारत देशाचा सातबारा माझ्या भीमाच्या नावावर. खरं पाहता संकल्पजी, एक घटना अशी घडली होती की सम्राट अशोकाने तुम्ही पोलीस धम्म स्वीकारला होता. त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं आमच्या भगिनी ताईंच्या वतीनं धम्मदान आलेलं आहे.
त्यांसाठी जोरात टाळे वाजवा. वाजवत का नाही रे मग मी सरप देईल मग काही बी. तुम्हाला आता कोण का मागितलं होतं द्या द्या विचारों के हम किरदार हो गए. भीम जी के विचारों के हम किरदार हो गए और जंगे मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए. पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे आज इतने हम मालधार हो गए. कारण कितीही बांधले माळ्यावरती माळी म्हणून आकाशाला हात भिडले का आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. कारण आजकाल भारतरत्न कुणाला पण द्यायला लागले. काय साहेब आजकाल भारतरत्न कुणाला बी द्यायला लागले. कुणाला बी भाजीपाल्यासारखा त्याला दे त्याला दे. म्हणजे भारतरत्न कसा एखादा गायक चांगला असेल त्याला भारतरत्न, एखादा क्रिकेटर चांगला असेल तर त्याला भारतरत्न, एखादा टपरीवाला असेल त्याला भारतरत्न. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये एखाद्याचं नाव चांगलं असेल टॉप लेवलला त्याला भारतरत्न देऊन टाकायचा असं हे सरकार. मग माझं एक म्हणणं आहे तुम्हाला जर असाच भारतरत्न द्यायचा असेल तर मग गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आमच्या छोटा राजांचं पण लय मजबूत नाव आहे. एखादा भारतरत्न देऊन टाका त्यांना. काय फरक पडतो. आणि म्हणून मला म्हणायचं अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कोणी वाघ होईल का. कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. अरे अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कोणी वाघ होईल का. आणि आजकाल भारतरत्न कुणालाही देतील पण माझ्या विनासारखा कोणी विश्वरत्न होईल का. कोणी विश्वरत्न होईल का. क्योंकि बाप देखा जी हाँ मेरे दादाजी लिखते बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली. बाप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली. अजी सब कुछ देखा लेकिन जी नहीं भरता प्रताप सिंह जी. जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देख ली. उसने सारी दुनिया देख ली. क्योंकि हक हमारा मिला होता तो हम समाधान होते. हमें फर्क मालूम होता तो हम सावधान होते. अरे पुनः करार गांधी ने किया नहीं होता पाटिल तो डॉक्टर आंबेडकर भारत के पहले पंतप्रधान होते. आणि माझं फेमस गाणं लय हिट गाणं कोरोना आला होता. कोरोना
म्हणजे जग कोरोनाशी लढतंय आणि कोरोनामध्ये जयंतीमध्ये माझं गाणं आलं होतं आणि तेव्हा जयंतीमध्ये एकच गाणं चालू होतं. कुठलं? लॉकडाऊन मध्ये सगळे घरात पण माझं गाणं चालू. टिकटॉक होतं तेव्हा, टिकटॉकचा जमाना होता तेव्हा माझं गाणं हिट झालं होतं. कुठलं? खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला. सफरचंद, ऍपल कुणाकडे आहे इथे ऍपलचा मोबाईल? कोणाकडे? हात वर करा बरं जरा. वाह वाह वाह, अरे वाह अरे वाह. बघा बाबासाहेबांच्या पुण्याईनं अगोदर बोलायला भेटत नव्हते. 2-2 लाखाचे मोबाईल आता आम्ही वापरायला लागलो. थुकायला जागा नव्हती आम्हाला. थुकायचं तर मडके मनुवादी लोकांनी आमच्या गळ्यामध्ये मडकं टाकलं होतं. कशासाठी? थुकण्यासाठी. पण साधीवादी भांडगोळांनो, बाबासाहेबांच्या पुण्याईनं आता आम्ही तुमच्या तोंडावर फुटतो रे. तोंडावर भीमाच्या कृपेनं हाती आई फोन. भीमाच्या कृपेनं हाती आई फोन. आणि गळ्यामध्ये 40 तोळ्याची चैन. मडकं होतं गळ्यात आधी, आता याचं वजन व्हायला लागला. भीमाच्या कृपेनं हाती आई फोन. गळ्यामध्ये 40 तोळ्याची चैन. आणि मग हेच बघून थाटमाटा आमचा बघून तुमच्या जातीवाद्यानं सावलीचा विटाळ होत होता रे. आमच्या जवळ येत नव्हते तुम्ही. पण आता थाटमाटा आमचा बघून तुमच्या, थाटमाटा आमचा बघून तुमच्या पोरीनं जय भीम केला. बोला जय भीम. जो बाळ जय भीम बोलणार नाही माझा सराफ लई लवकर लागतो. बोला जय भीम.
काय समाज रे असा समाज असा समाज कोणाचाच नाही. एकदा माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी टाळ वाजवायचेच नाही, तुमच्यासाठी वाजवा, तुमच्यासाठी. बरं मला एक सांगा जाधव साहेब, छाया गाणं झाल्यावर पैसे द्या, मध्ये मध्ये देऊ नका. या या थाटमाटा आमचा बघू ना तुमच्या, थाटमाटा आमचा बघू ना तुमच्या, पोरीनं जय भीम केला. लाली पावडर लावून आज ह्यांना टाया लागल्या, अनबळत आमच्या अंगाशी येऊन खेटाया लागले. अरे काल आमच्या सावलीचा विटाळ होत होता त्यांना, आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं अरे त्या भटा बामणाच्या पोरी सुद्धा आम्हाला पटाया लागल्या. आधी जोहार घालायचो आम्ही, जोहार माहितीये तुम्हाला? जोहार कोणाकोणाला माहितीये? जोहार हात वर करा, हात वर. असा जोहार घालायचो खाली वापर, असा बी नाही बरं, असा पण चालायचा नाही. त्या उच्चवर्णीय लोकांना, सनातनी लोकांना असा पण नाही. खाली वाग मारा, असा वाग आणि मग घाल जोहार मायबाप. अशी परिस्थिती होती, पण फेकून दिला आम्ही तो जोहार आणि स्वाभिमानाचा निळा कडक भडाक जय भीम स्वीकारला. फेकून दिला तो जय भीम, फेकून दिला तो जोहार. पण तरी सुद्धा आपल्यातले काही बांडगुळ आहेत जे बाबासाहेबांच्या पुण्याईनं वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मोठ्या मोठ्या खुर्च्यांवर बसले, पण भडव्यांना जय भीम बोलायची लाज वाटते. अशा हरामखोरांच्या तोंडात किडे पडले पाहिजे. ज्यांना जय भीम बोलायची लाज वाटते, अरे ज्या बाबासाहेबांमुळे एवढी आन बान शान जनावरातून माणसात आणलं रे, एका नरककुंडामध्ये सडणाऱ्या माणसाला सोन्याचे दिवस दाखवणारा बी.आर. आंबेडकर. काय देणार आहात तुम्ही बाबासाहेबांना? काय देणार? तुमच्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले ना कुठं, तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. एवढे अनंत उपकार आहे तुमच्यावर, आमच्या या देशावर. काय देणार आहात तुम्ही? काय नाही तुमचा सगळा बाबासाहेबांचा, कुछ नाही तुम्हाला. जो म्हणत असेल गाडी माझी, हा बंगला माझा, ही प्रॉपर्टी माझी, त्या हरामखोराच्या ढुंडावर लागणार. काय नाही तुमचा सगळा बाबासाहेबांचा, सगळं बाबासाहेबांचा. आणि म्हणून पंजोबा मानायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना माना, आजोबा मानायचा असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंना माना, भाऊ मानायचा असेल तर लोकशाहीरांना भाऊ साठेंना माना. आणि बाप मात्र बाबासाहेबांशिवाय दुसरा कोणी होऊ शकत नाही. कारण आमच्या बापानं, आमच्या आई बापानं फक्त आम्हाला पैदा केलं, आमच्या आई बापांनी फक्त आम्हाला घडवलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जिंदगीला सोन्याने बडवलं. सोन्याने काय देणार आहात रे तुम्ही भिकाऱ्यांना? काय नाही तुमचं सगळं बाबासाहेबांचं आहे. काही लोक म्हणतात की भगवान ने जो भी दिया है वो छप्पर फाड़ के दिया है, पण मी म्हणतो अरे आमच्या बापाचा आभाळच फाडून दिलं रे, आखा आभाळ फाडून दिला. काहीच ठेवलं नाही तुमच्या आमच्यासाठी.
अशा हरामखोरांसाठी माझं गाणं. अरे जो जगतो ऐश्वरामावर तो पैसा पापाचा आहे, जो विकतो इमान आपले तो जातीच्या सापाचा आहे, आणि जो लाजतो जय भीम बोलायला अरे तो माणूस एक नाही 12 बापाचा आहे. भीमाच्या पाहिजे पण नको सवलत दिले करा आम्हाला, सवलत भीमाच्या पाहिजे पण नको सवलत दिले करा आम्हाला. पाणी भेटत नव्हतं रे, पाणी भेटत नव्हतं. आता पोट भरत दारू मिळायला लागली. वकूस तवर प्या ढोसला मरा. पाणी भेटत नव्हतं, पण आज बाबा साहेबांच्या पुण्याईनं, अरे भीमाच्या पुण्याईनं 9 कोटीची आज पेटली आज चूल आहे. भीमाच्या पुण्याईनं 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. अरे काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज बाबा साहेबांच्या पुण्याईनं आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे, आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा. आता माय मावल्या फार बसल्या तिथं. त्यावेळी त्या गाडी नवरा मेला की बाईला सती जावं लागायचं. सतीची चाल म्हणजे एखाद्या बाईचा नवरा मेला की त्या बाईला नवऱ्याच्या जळत्या सरणावर जिवंत जाळायची नवऱ्याबरोबरच. त्याला म्हणायची सतीची चाल. आणि ती बाबासाहेबांची घटना यायच्या अगोदर होती. पण 26 जानेवारी 1950 ला आमच्या बापाचा कायदा लागू झाला आणि मेलेल्या नवऱ्याची बायको या देशाची पंतप्रधान झाली इंदिरा गांधी. बाबासाहेबांच्या पुण्या अगोदर सती जात होती, आता पंतप्रधान झाली. कारण देवाला पुजणाऱ्या बाया देवलाशी झाले, खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरळ्या झाल्या. अरे आसाराम बापूला पुजणाऱ्या बाया बरबाद झाल्या. पण माझ्या बाबासाहेबाला वंदन करणाऱ्या स्त्रिया कलेक्टर झाल्या, वकील झाल्या, डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, काय काय झाल्या, काय काय आलोपी झाले. अगोदर नवरा मेला की बाईला जाळायची नवऱ्या बरोबर. आता दुसरा नवरा करता येतो बाबासाहेबांच्या पुण्यात. तो बी नाही आवडला की तिसरा बी करता येतो. नवरेच नवरेच करा बाबासाहेबांच्या पुण्यात. खरं आहे का? खरं आहे ना? म्हणून आरमानूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा. मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा. आज प्रसूतीच्या वेळी भीमामुळे फार पगारी मिळते रजा. मनूच्या कायद्यात महिलांना होती सती जायाची सजा. पण आता एखादी बाई माझी माय बहीण जर गरोदर असली तर तिला सरकारी सुट्ट्या असतात फुकाट मध्ये. तू कामाला येऊ नको माय, तू घरातच बस, पण तुला पगार चालू. कोणामुळे? बाबासाहेबांना. आणि भामट्यांनो तुम्ही घरामध्ये खरं खरं सांगा कोणाच्या घरात देवारा. तुम्ही एकमेकाच्या तोंडाकडेच बघता. मला माहिती आहे तुम्ही किती आपल्या गाठीच्या. हातवर करा बरं कोणाच्या घरात देवारा. वा वा
मला सोडून देवात घडलाय रे एक मेला हे गाणं येतंय माझं अजून रिलीज नाही 1 मेला गाणं येणार आहे माझं बुद्ध भीमाला सोडून देवात घडलाय रे सगळ्यांनी दादा दादा करा ना एकच वाजवतो कोणी बी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे रामजी आंबेडकर आपल्या गाण्याकडे गेलो आपण कुठं होतो आपण हा देवारा तुम्ही एवढ्या शहाणे बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे अय नामाई का बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे अर्ध्याला आपल्या खोलीत देवारा मांडलाय रे भीमाला सोडून देवात काढलाय रे बुद्ध भीमाला सोडून देवात काढलाय रे ये रंग रहती जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता ये भारत तो रब का कंगाल हो जाता यारो इसे मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता कारण कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला कुणाचा जन्म आम्हाला हाय देऊन गेला पण भीमाचा जन्म आम्हाला अरे न्याय देऊन गेला क्योंकि अरे सच्चाई को अपने यारों कभी छोड़ना नहीं और अपने वादों से मुंह कभी मोड़ना नहीं जो भूल गए भीम के एहसान को निशान अरे ऐसे मक्कारों से भूलकर भी रिश्ता जोड़ना नहीं आणि यावर्षी माझं एक गाणं हाकलून लावत हा राम खोराला बोलत नाही मीरा गादर हाकलून लावत हा राम खोराला बोलत नाही मीरा गादर उभा करून कथ्याला दारात कुणाला कळेल तुम्हाला पुढं हाकलून लावत हा राम खोराला बोलत नाही मीरा गादर उभा करून कथ्याला दारात उभा करून कथ्याला दारात अरे उभा करून कथ्याला दारात फोटो भीमाचा नाही ज्याच्या घरात फोटो भीमाचा नाही ज्याच्या घरात
आणि उभा करू नका त्याला दारात त्या भरव्याला येऊ देऊ नका त्याला दारात अरे उभा करू नका त्याला दारात छोट भीमाचा नाही ज्याच्या हातात काठी घुंगराची गळ्यात माट लटकत होता दारोदारी हलकटवाणी अरे दारोदारी हलकटवाणी दारोदारी हलकटवाणी कुत्र्यासारखा भटकत होता अरे दबला होता तुला खाली तुला अंगलावरच्या आपला होता तुम्हाला खाली तुला अंगलावरच्या गावाच्या खाली पडला होता तो पण बाबासाहेबाच्या पुण्याईनं अरे दबला होता तुम्हाला खाली तुला अंगलावरच्या थरातर हातात गाठी घुंगराची गळ्यात माठ लटकत होता सर गळ्यात माठ लटकत होता फुटला तो माठ आणि मिळीन सर माठ होता पण आता पुढच्या वर्षी माझं एक गाणं येणार आहे असं गाणं येणार आहे कसं हा सर आले कसं गाणं येणार आहे माठ होता अगोदर गाड्यामध्ये माठाचं वजन आणि म्हणून मग माझं एक गाणं येणार आहे अरे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी विचार करा बरं स्वप्नात वाटलं होतं का असे दिवस येतील म्हणून हा मग कशाला जाता इकडे जा तिकडे जा तुम्ही जाता तुम्ही किती लपवा तुमचे चेहरे सांगा माठ होता गळ्यात फुटला आणि मग आता बाबासाहेबांच्या पुण्याईनं अरे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी दादा वस्ताद त्यामुळे भावासाठी जरा जोरात टाळा वाजवा माझ्या सर्व गाण्यांमध्ये बँजो त्यांचा असतो बरं आणि माझ्याच नाही जेवढे गायक आहेत का महाराष्ट्रातले सगळे त्यांच्या मागे लागतात दादा द्या ना हो एवढं वाजून द्या ना हो एवढं वाजून पण तो सगळ्यांचं काम करतो एकदा त्याच्यासाठी परत आणि हे गाणं कुणालाच माहित नाही बरं माझ्या टीम मध्ये कुणालाच माहित नाही पण आता पण कसे वाजवणार ते कसे मी जसा भडकतोय ते बी भडकतात त्यांना माहित नाही पण वाजवणार कसं आता बघा तुम्ही नवीन आकडा आहे बरं का इज्जत घालू नका दादा ऐका हर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी पण आता सोन्याचा बाबासाहेब घातलाय गळ्यामध्ये स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला कधी आता सोन्याचा बाबासाहेब घातलाय गळ्यामध्ये
भावासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे गाणं माझं पुढच्या वर्षी येणार आहे. आता अंगावर आली या वर्दी आणि बघा कमरेला आला या घोडा. घोडा समजला का नाही तुम्हाला? का तो घोडा समजताय? अरे बंदूक. हा चला साहेब धन्यवाद. आपली शपथ राहू चला. आज यीशु के बाइबल पर क्रिश्चन चलता है, कृष्ण के किताब पर वो हिंदू चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर किसी का हिंदुस्तान तो हमारा भारत चलता है। क्योंकि दबे कुछ लेते हम जानवरों से भी, हमें इंसान बना दिया है। अरे हिंदुस्तान में इंसानों की कदर नहीं थी, इसीलिए मेरे भीमराज ने हिंदुस्तान को संविधान में भारत बना दिया है। लय हुशार एक एक शब्द समजतोय त्यांना, लय हुशार. थँक्यू. माझं गाणं तसंच असतं. ह्या एवढ्या लहान वयाच्या पोराला पण माझं गाणं समजतं आणि त्या मगाशी आजी नाचत होत्या त्यांनाही माझं गाणं समजत होतं. असे सोप्या शब्दामध्ये मी गाणं तयार करत असतो. सगळ्यांना समजले पाहिजे, आहे की नाही? मग म्हातारे काय करतील बरं, आहे की नाही? आणि म्हणून अरे बसले आम्हाला तर आम्ही खतरनाक होतो, बसले आम्हाला कुणी तर आम्ही खतरनाक होतो. अरे आमच्या पराक्रमाची साक्ष सारा इतिहास देतो. बसले आम्हाला तर कुणी आम्ही खतरनाक होतो, आमच्या पराक्रमाची साक्ष इतिहास देतो. अरे जातीवर जर का आलो आम्ही आमच्या निलेशा, तर काळ्या रामाच्या मंदिरातही बुद्ध वंदना घेतो. जातीवर येऊ देऊ नका आमच्या, आम्ही लय कडू अवलादीचे लोक आहोत, लय बेकार. कुणाचाच विचार करत नाही मग आम्ही. एवढा हे ढोरं कापून खाले आम्ही. यार तुम्हाला तर असं वरच्यावरच खाऊ. तुम्ही कुठं आमच्या नादाला अरे उडालो. आणि म्हणून या देशातला भिकारी जरी असला आणि या देशातला टाटा बिर्ला अंबानीची औलाद जरी असली आणि त्यांची मनातून किती जरी इच्छा नसली, पण तरी सुद्धा काय हर जाती वड्याला देवन हुआ द्याला वाकावला तैर. अरे किसी की पेट से सांप पैदा हुआ है तो किसी की पेट से पाप पैदा हुआ है, लेकिन भीमाई ऐसी माँ थी यारो कि जिसकी कोख से बाप का बाप पैदा हुआ है. सबका बाप, सगळ्यांचा बाप. तुम्ही माना अगर नका मानू तुमचा बाप, तुम्ही मानू अगर नका मानू तुमचा बाप एकच. मग तो भिकारी जरी असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, किती मोठा असू द्या, किती श्रीमंत असू द्या, किती मोठा असू द्या, आमदार खासदार मंत्री संत्री नगरसेवक काय असू द्या, कोणी असू द्या, भिकारी जरी असू द्या. अरे जाती वाद्याला त्या म्हणू वाद्याला वाकावला तैर. तुम्ही कितीही नाही म्हणा, तुम्ही कितीही नाही म्हणा म्हणूवाल्यानो. अरे तुम्ही कितीही नाही म्हणा, भीमा पुढं झुकावं लागतंय. तुम्ही कितीही नाही म्हणा, भीमा पुढं झुकावं
किती नाही नाही म्हणा तुम्ही किती वेळा या